नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची एक बातमी आहे, एक निवेदन आलेलं आहे आजच. ते निवेदन आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी टी-ई-टी एक्झाम आहे, महा टी-ई-टी 2026 बाबत निवेदन आलेलं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की काय हे निवेदन आहे, नेमक्या कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत, आपल्याला कधी याचा फॉर्म भरायचा आहे, याच्या डेट्स कशा आहेत, आपल्याला कधी त्याचं प्रवेशपत्र मिळणार आहे आणि फॉर्म भरताना आवेदनपत्र भरताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर कृपया जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून महा टी-ई-टी असेल, सी-टी-ई-टी असेल, टेट एक्झाम असेल, या संदर्भाच्या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तसेच टी-ई-टी बद्दलच्या ज्या काही आता तारखा, इम्पॉर्टंट तारखा आहेत, प्रत्येक तारखेला काय होणार आहेत, फॉर्म कसे भरले जाणार आहेत, फॉर्म भरताना ॲक्च्युअल मी लाईव्ह दाखवणार आहेत की फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहेत, कसा भरायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत मिळत राहील. चला आपण बघूया की काय निवेदन आहे. बघा, महा टी-ई-टी 2026 बाबत निवेदन आलेलं आहे. आज थोड्या वेळापूर्वीच हे निवेदन आलेलं आहे. तर बघा, या निवेदनामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघूया. हे या सर्वांना उद्देशून पाठवल्या गेलेलं आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत टी-ई-टी एक्झाम 2026 रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजित केलेली आहेत. म्हणजे बघा, आजपासून कंप्लीट 3 महिने, आज 25 तारीख आहेत, 25 मार्च आहेत, 21 जून रोजी ही परीक्षा होणार आहेत रविवारी. तर बघा, आजपासून आपल्याकडे 3 महिने आहेत, आपल्या आता 3 महिने आहेत. आपल्याला आता जोमाने अभ्यासाला लागायला पाहिजे, आपल्याला त्यामध्ये फॉर्म पण फिलअप करायचे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याकडे फक्त 3 महिने राहिलेले आहेत. बघा, पुढे बघूया. परीक्षेसंदर्भातील निवेदन यासोबत जोडलेले आहेत आणि हे सगळ्यांना वृत्तपत्रातून वगैरे सगळीकडे ही जाहिरात देण्याची विनंती केलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया महत्त्वाचं जे निवेदन आलेलं आहे ते बघूया. चला पुढे आहेत. बघा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे, हे प्रसिद्धी निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे. प्रसिद्धी निवेदन बघा, याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे, जो शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 नुसार शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महा टी-ई-टी 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केलेले आहे. बघा, पुढे दिलेलं आहे त्यांनी 1ली ते 5वी पेपर 1 बरोबर आणि इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे कोणी शिक्षण सेवक, ज्यांना कोणाला शिक्षण सेवक व्हायचं आहे किंवा जे शिक्षक अगोदर पदावर आहेत पण त्यांनी अजून टी-ई-टी एक्झाम ही पास नाही केली, त्यांना कंपल्सरी केलेलं आहे, या सगळ्यांसाठी परीक्षा उत्तीर्ण होणं हे अनिवार्य आहेत. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बघा, पुढे ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. ही सगळी माहिती दिलेली आहे. मी हे सगळ्या यांची यूट्यूब व्हिडिओ बनवून आपल्याला देणार आहेत, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. याचे जे काही नियमित वेगवेगळे काही अपडेट्स येत राहतील ते पण मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगत नक्कीच राहील. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27/3/2000 पासून सुरू होत आहे. म्हणजे बघा, आता शुक्रवारपासून 2 दिवसाने याची प्रक्रिया सुरू होत आहे. आपल्याला ऑनलाईन आवेदनपत्र ही भरायचे आहेत. तर ही केव्हापर्यंत आहेत? 27/3/2026 पासून ते 16/4/2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदन भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. ठीक आहे, आपण पुढे बघूया की कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या तारखा आहेत, कार्यवाहीचा जो टप्पा आहे तो कसा पार पडणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे जसं आता मी वरती वाचलं, ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 27/3 पासून ते 16/4/2026 पर्यंत आहे. म्हणजे साधारणतः 3 आठवडे आपल्याला मिळत आहेत हा फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, मी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहेत की कसा हा फॉर्म भरायचा, कशी परीक्षा फी भरायची आहे आणि कसं कंप्लीट करायचं आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे कधीपासून होणार आहे? तर 9/6 ते 21/6 पर्यंत, म्हणजे जूनमध्ये 9 जून पासून आपल्याला ऑनलाईन प्रिंट पण काढून मिळेल, प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून मिळणार आहे. शिक्षक पात्रता पेपर 1 व दिनांक व त्याची वेळ, म्हणजे जो पेपर 1 होणार आहे, पेपर 1 होणार आहे तो कधी होणार आहे? तर 21 तारखेला रविवारी 21/6/2026 ला सकाळी 10:30 ते 1 पर्यंत हा पेपर असणार आहे.
जो पेपर 2 आहेत त्याचा वेळ काय आहे की रविवारी दिनांक म्हणजे त्याच दिवशी 21 तारखेला 2:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत या पेपरचा टाइम असणार आहे. बघा, काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे काही या तारखांमध्ये चेंज होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या maha.tet.in या संकेतस्थळावर यथाअवकाश प्रसिद्ध केली जाईल, याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. वेळोवेळी मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत सांगत राहील विद्यार्थी, त्याची काळजी करू नका. ह्या वेळापत्रकामध्ये काही चेंज झाला, थोडासा बदल झाला किंवा काही अपडेट आले तर मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत नक्की कळवेल. त्याबद्दल काळजी करायचं काही कारण नाही. चला आपण पुढे बघूया. आता हे होतं आपलं जे प्रसिद्धी निवेदन. पुढे दिलंय त्यांनी जाहीर प्रकटन. ठीक आहे, याचं जाहीर प्रकटन पण दिलेलं आहे. ह्याच्या तारखा दिलेल्या आहेत, त्या सेम तारखा जे मी आत्तावरती एक्सप्लेन केलेल्या आहेत मित्रांनो. तारीख आणि जो काही टायमिंग असेल, एक्झामचा टायमिंग असेल, तो सगळा मी आत्ता जसं वरती एक्सप्लेन केलंय त्याचप्रमाणे आहेत. पण आता हे जे काही आपल्याला ऑनलाईन आवेदनपत्र भरायचं आहे त्याबद्दलच्या किंवा हे परीक्षेला कसं आपल्याला अप्रोच करायचं आहे त्याच्या सगळ्या टिप इथे दिलेल्या आहेत, त्याचे नियम इथे दिलेले आहेत. मी वन बाय वन गो थ्रू करतो पटकन. थोडक्यात आपण ते समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला जे काही ऑनलाईन आवेदनपत्र भरायचं आहे त्याबद्दल काही शंका मनात राहणार नाही. जरी असली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नक्की त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि तसं तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म पण भरून दाखवेल आपल्या येत्या 1-2 दिवसामध्ये व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला हे जे काही सगळ्या टिप्स असतील त्यांच्यामध्ये तुमच्याकडनं काही चुकी होणार नाही, फॉर्म भरताना चुकी होणार नाही. चला सगळ्यात पहिले आपण बघूया परीक्षा विषयक सर्व, जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क भरणे, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवरती दिलेली आहेत. maha.tet.in वरती सगळं उपलब्ध आहेत. ते सगळ्यांनी काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म भरावा असं सांगितलेलं आहे. तर याच्याबद्दलची बघा, जे आवेदनपत्र भरताना शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस पण थोडंसं त्यांच्याकडनं गफलत झाली होती. पण डोंट वरी, यावेळेस मी तुम्हाला ते सगळं प्रॉपर एक्सप्लेन करून सांगणार आहे. दुसरा पॉईंट बघूया. अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी इयत्ता 10वी व 12वी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतीची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनात अपलोड करायची असल्याने सोबत ठेवावी. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, 10वी-12वीचे तुमचे जे शैक्षणिक असेल, जे D.Ed B.Edचे जे व्यावसायिक अर्हता असेल, दिव्यांगत्वाचं जे सर्टिफिकेट असेल, राखीवचं जे सर्टिफिकेट असेल, याची सगळ्यांची मूळ प्रत तुमच्याकडे ठेवायची आणि ते स्कॅन केलेला रंगीत फोटो पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती खूप चांगले ॲप्स आहेत आता, त्याने तुम्ही कुठलंही मोबाईल ॲप एखादं चांगलं डाउनलोड करा, त्यांनी तुमची जे काही सगळे प्रमाणपत्र ते व्यवस्थित स्कॅन करा आणि मग तेच आपल्याला अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, तुमचा रंगीत नवीन फोटो, आत्ताचा लेटेस्ट फोटो असेल तो काढा. स्कॅन केलेली स्वाक्षरी तुम्ही तुमच्या कोऱ्या कागदावरती स्वाक्षरी करा आणि तिला तसंच, जसं तुम्ही मूळ प्रमाणपत्र तुमचे स्कॅन करणार आहेत तशीच तुमची स्वाक्षरी स्कॅन करून ठेवा. स्वयंघोषित प्रमाणपत्र जे आपल्या वेबसाईटला आलेलं असतं किंवा जे कसं लिहायचं मी तेही तुम्हाला सांगेल, ते पत्रही तुम्हाला त्याचा प्रॉपर फोटो स्कॅन करून काढा. फोटो जर काढला मित्रांनो तुम्ही, म्हणजे तुम्ही जे मोबाईलने फोटो काढतात तसा जर डॉक्युमेंटचा फोटो काढला तर तो एवढा व्यवस्थित येत नाही. पण एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशनने जर तुम्ही स्कॅन केलं तर ते स्कॅनिंग खूप चांगलं कागदपत्र खूप चांगल्या पद्धतीचं येत असतं, त्याचा फोटो चांगला येत असतो. जर तुम्ही स्कॅन केलं तर शक्यतो 99% तुम्ही ते स्कॅनच करा. काही असेल, तुमची स्वाक्षरी असेल, घोषणापत्र असेल, तुमचं कुठल्याही टाईपचं तुमचं सर्टिफिकेट असेल, ठीक आहे, ते तुम्हाला स्कॅन करून ते आत्ताच त्या कामाला लागा. कारण 2 दिवसांनी तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन आवेदन भरायचे आहेत, त्यावेळेस गडबड नको, आत्ता तयारीला लागा. तिसरा पॉईंट महत्त्वाचा बघूया. सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. अतिशय महत्त्वाचं आहे. मागच्या एक्झाममध्ये पण मुलांनी, बऱ्याच कॅन्डिडेटने ही चूक केलेली होती. ईमेल टाकले, त्यांना नंतर आठवले नाही किंवा ईमेल रॉंग होते. असं करू नका. तुमचा जो काही प्रॉपर ईमेल असेल, प्रॉपर स्पेलिंग टाका. SMS म्हणजे जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे, जो चालू मोबाईल नंबर आहे तो कायम पुढे ठेवणार आहे ते ठेवा. कारण तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही प्रवेशपत्र घेणार आहात किंवा तुमचे रिझल्ट बघणार आहात तेव्हा तुम्हाला मोबाईल लागतो, त्याच्यावरती तुमचे OTP येतात SMS द्वारे. त्याच्यामुळे तुम्ही मोबाईल नंबर हा तुमचा प्रॉपर असला पाहिजे. पुढे बघूया. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID आणि भ्रमणध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पेपर 1 प्रथम प्राथमिक स्तर, पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा. बघा, जे कॅन्डिडेट 2 पेपर देणार आहेत, प्राथमिक पेपर 1 आणि पेपर 2, तर त्यांना ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्हाला प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडायचा आहे.
हे कशासाठी केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? कारण तुमचं दोन्ही पेपर हे एकाच ठिकाणी आले पाहिजे, एकाच परीक्षा केंद्रावर आले पाहिजे, म्हणून तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा आहे. जर तुम्ही तो ऑप्शन नाही निवडला तर कदाचित तुमचे 2 पेपर वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतील आणि मग ती सगळी गडबड होईल किंवा तुम्हाला एकच पेपर देता येईल. तर त्यापेक्षा हे अगदी प्रॉपर तुम्हाला काळजीपूर्वक निवडायचं आहे. त्यांनी पुढे सांगितलं जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. बघा, प्राथमिक स्तरासाठी वेगळा अर्ज भरला आणि पेपर 1 साठी वेगळा अर्ज भरला आणि पेपर 2 साठी वेगळा अर्ज भरला, असं करायचं नाहीये. तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर फक्त तिथं एक ऑप्शन निवडा, एकदाच आपल्याला अर्ज भरायचा आहे. ठीक आहे, चला पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट बघूया. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. फक्त ऑनलाईन आणि ऑनलाईनच अर्ज करायचे, कुठला ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा, परीक्षेचे शुल्क हे ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे भरले जाणार आहे. तुमच्याकडे फोनपे असेल, कुठलं जीपे वगैरे असेल, कुठलंही त्याच्यावरती QR कोड येतो, तो QR कोड स्कॅन करून तुम्ही तिथे भरू शकतात किंवा तुमचं नेट बँकिंगने भरू शकतात, तुम्ही क्रेडिट कार्डने भरू शकता, डेबिट कार्डने भरू शकतात. ठीक आहे, कुठलेही ऑप्शन असेल त्यांनी तुम्ही परीक्षा शुल्क हे भरू शकतात. ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. म्हणजे तुम्ही जर कुठलं चलन वगैरे वापरत असाल तर त्याचे भरता येणार नाही. त्याच्यामुळे अगोदरच त्याची काळजी घ्या. आता सगळ्यांकडे मोबाईल ॲप्लिकेशन झालेले आहेत. जीपे असेल, फोनपे असेल, व्हॉटएव्हर कुठलेही भारत पे असेल, सगळे ॲप्लिकेशन आहेत. त्याच्यामुळे त्याच्या थ्रू अगदी इझी होतं ते. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय काळजी घ्या. आवेदनपत्र भरताना कुठलीही माहिती चुकीची भरू नका. फी ही भरल्या गेली आहेत, भरल्या गेलेल्या आहेत, हे व्यवस्थित चेक करा, कारण त्याच्यानंतर हे आवेदनपत्र स्वीकारल्या जाणार आहेत आणि एकदा भरल्यानंतर त्याच्यातलं कुठलाही चेंज होणार नाही. त्याच्यामुळे भरताना काळजी घ्या. पुढचा पॉईंट बघा, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. हे आत्ताच मी वरती सांगितलेलं आहे. ऑनलाईन आवेदनासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्र म्हणजे प्रमाणपत्रे गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची गरज नाहीये. बघा, जे काही आपण ऑनलाईन प्रवेशपत्र भरत आहेत तिथे कुठलंही कागदपत्र जोडण्याची गरज नाही. पण आता ते एकदा ओपन झाल्यानंतर तिथे काही कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत आवेदनपत्रासोबत. ठीक आहे, जोडण्याची म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलं तुम्हाला ऑफलाईन कोणाकडे जाऊन जमा करायची गरज नाहीये, पण हे ऑनलाईन भरायचे, ऑनलाईन अपलोड करायचे आहेत हे डॉक्युमेंट. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट क्लिअर असायला पाहिजे. आपल्याला जे काही करायचं ते सगळं ऑनलाईन करायचं आहे, ऑफलाईन कुणाकडे जायचं नाहीये. ठीक आहे, मूळ कागदपत्रांच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. म्हणजे बघा, आता तुम्ही जे काही कागदपत्र अपलोड करणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार आहे, तुमची परीक्षा पण होणार आहे, तुमचा निकाल पण लागणार आहे. ठीक आहे, पण आता मग हे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट दिले होते का किंवा तुमचे डॉक्युमेंट खरे आहेत का, त्याच्यामध्ये काही गोंधळ तर नाहीये ना, हे सगळं तुमच्या निकालाच्या वेळेस तपासलं जाणार आहे. ठीक आहे, परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्राच्या वितरणाच्या वेळी करण्यात येणार आहे. बघा, म्हणजे जेव्हा काही जे व्हेरिफिकेशन आहेत ना तुमच्या डॉक्युमेंटचं, ते त्यावेळेस म्हणजे आता तुम्ही जरी अपलोड करून दिलं तर तुम्हाला एक्झाम देता येणार आहे, तुमचा रिझल्ट पण लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही रिझल्ट घ्यायला जाल तेव्हा त्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. ठीक आहे, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर न करू शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. त्याच्यामुळे आपले कागदपत्र व्यवस्थित अपलोड करा आणि आपल्याकडे जपून ठेवा. ठीक आहे, ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणून मी वारंवार तेच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे काही ऑनलाईन आवेदनपत्र आपण भरणार आहोत ते अतिशय काळजीपूर्वक भरायचं आहे. जे कागदपत्र आहेत तुमच्याकडे त्याच्यावर जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये भरायची आहेत, कारण शेवटी तुम्हाला ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये काही तफावत नको. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्रांचे शुल्क परत केले जाणार नाही. तुम्ही वारंवार जरी भरले, 3 वेळेस 4 वेळेस भरले तरी जे शेवटी भरलेलं असेल, अंतिम भरलेलं आहे तेच ग्राह्य धरण्यात येईल. त्याच्या अगोदरचे भरले ग्राह्य धरले जाणार नाही आणि त्याची फी पण आपल्याला परत भेटणार नाही. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा, शिक्षक पात्रता परीक्षा सन 19-18 म्हणजे जी काही 2019-18 व 18 साली जी झालेली होती त्या परीक्षेबद्दल जे गैरप्रकार घडलेला होता त्याबद्दल गुन्हे वगैरे सायबर पोलीस स्टेशन पुणे येथे नोंद केलेली आहेत. तर अशा कॅन्डिडेटबद्दल हा पॉईंट दिलेला आहे. तर त्यांना या परीक्षेस बसता येणार नाही किंवा त्या ज्यांची प्रकारच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी अशी खोटी माहिती भरलेली आहे
तर त्यांच्याबद्दल आहेत आणि आपल्याला अशी कुठली खोटी माहिती भरण्याची नाही आहेत. त्यांनी इथं ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, इथे त्यांनी हा मुद्दा स्पष्ट सांगितलेला आहे, की उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MHA-TET 2026 परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना ज्यांनी जे काही गैरप्रकार केलेला होता त्यांना. तथापि जे काही 18-19 साली जे गैरप्रकार यादीमध्ये नाव होतं अशांचा नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आता चान्स नाहीये. त्यांनी जरी दुसऱ्या नावाने वगैरे फॉर्म भरला तरी त्यांना चान्स नाहीये. त्यांच्यावरती परत कारवाई होणार आहे. ठीक आहे. आपल्यासाठी पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमित परीक्षेच्या MSCPune.in किंवा MHATET.in संकेतस्थळावर तपासावे. याच्यामध्ये काही बदल असतील, संकेतस्थळावर काही अपडेट आले असतील तर मी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत नक्की कळवेल विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात पुढचा महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट, परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, चुकी करू नका. ठीक आहे. आणि यांनी ही माहिती स्रोत म्हणून हे हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहेत. पण मी आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल अतिशय महत्त्वाचा एक डिटेल व्हिडिओ पण टाकणार आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला याबद्दलच्या सगळ्या व्हिडिओज मिळत राहतील. जर काही क्वेश्चन अजूनही असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.